माझं म्हणणं आहे की आज मला त्रास झाला की आमच्या घरी कोणाला त्रास झाला तर आम्ही आज हिंदुजामध्ये जाऊ, तिथे जाऊ. इतकी हॉस्पिटल्स आहेत इथे महानगरपालिकेची. त्या मी मगाशी या विषयावरती येतो जरा थोडंसं बोलतो महत्त्वाचं काय आहे. या सगळ्या गोष्टींचं जर समजा तुम्हाला उत्तर किंवा ह्याचा प्रॉब्लेमचा जर समजा जर्म ज्याला म्हणतो आपण तो आहे तो म्हणजे अवास्तव येणारे या शहरांमध्ये येणारे लोंढे. तुम्ही किती योजना चांगल्या करायला गेलात हे लोंढे ज्या वेळेला येतात त्यावेळेला हे सगळं तुमच्या योजना विस्कटल्या जातात. तुम्ही रस्ते केलेत की त्याच्यावरती तुम्ही चांगले रस्ते केलेत त्याच्यावरती एक्स्ट्रा गाड्या येणार कारण लोंढे माणसं जास्ती आली, इमारती जास्ती येत आहेत. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. आपण ज्या प्रकारे आता मुंबईमध्ये किंवा आपल्या सगळ्याच ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट सुरू आहे म्हणजे एका इमारतीमध्ये साधारणपणे 20 लोक राहत होते तिकडे आता 200 माणसं 400 माणसं राहायला आली. बरोबर आहे, जागा तेवढीच आहे. आता जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही माणसं एका शहरामध्ये जेव्हा येतात बंधनं तिकडे घातली गेली पाहिजेत ना. उद्या प्रश्न तोच होता ना, उद्या हाऊ कॅन वी डिकंजेस्ट मुंबई. मग काय होतं फक्त मुंबईमध्ये ही गोष्ट होते, महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट सांगितली जाते की या देशामधला कोणी माणूस कुठेही जाऊ शकतो आणि राहू शकतो. हे बाकीच्या राज्यांमध्ये होत नाही. हे बाकीच्या राज्यांमध्ये होत नाही. बाकीच्या राज्यांच्या बरोबर लोक तिकडे कंट्रोल करतात. आमच्याकडेच फक्त आमचेच लोक सांगतात. आता आडवी मुंबई उभी झालेली आहे. नाही आत्ता तेच म्हणतो ना की एक 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 कॅलॅमिटी किंवा एपिडेमिक हेच मुंबईला वाचू शकतं का? नाही दुर्दैव आहे ते. पण प्रश्न असा आहे ना की हे जोपर्यंत लोंढे अंगावरती येत आहेत तोपर्यंत तुम्ही किती जरी योजना राबवायचा प्रयत्न करा ते करूच आपण. तू मगाशी म्हणालास की बाबा फुटपाथवरती ही जी लोक फुटपाथ किती वेळा साफ करा. नाही जसं मला वाटतं मी पार्किंग लावतो म्हणजे मला तुमचा हक्क नाही मला मी पार्किंग लावलं तुम्ही मला पैसे घ्या. एक मिनिट आता मला जागा दाखवा. मी आता ह्या गोष्टीला जाता साधारणपणे 4-1 महिने झाले असतील 4-5 महिने झाले असतील मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो एक योजना घेऊन. ही वाहतुकीची वाचली होती. ती पार्किंगची योजना होती आणि इतकी सिंपल योजना आहे ती ज्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की काही महत्त्वाचे मोक्याचे मैदानं काढा. बरोबर. त्याच्यावर त्यांनी मला हे पण सांगितलं होतं की आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबई आणि 2 उपनगरात मैदानांच्या खाली 500 ते 1000 गाड्यांचं पार्किंग वरती मैदान तसं असे जर जोपर्यंत तुम्ही पार्किंगचे लॉट्स करत नाही तोपर्यंत रोजच्या रोज गाड्या आदळतच आहेत. तुम्ही रजिस्ट्रेशन किती गाड्यांचं होतं रोजचं या शहरांमध्ये एकदा बघा आकडे त्याचे. आणि फुटपाथला जर समजा आपण पिवळा आणि काळा म्हणजे फुटपाथ जे असतात ते पिवळा आणि काळा म्हणजे पार्किंग आणि काळा आणि लाल दगड त्याचा तो म्हणजे नो पार्किंग. बोर्ड लावायची गरजच नाही तुम्हाला. सोप्या गोष्टी आहेत. महिनाभरात ताबडतोब करून टाकू असं म्हणून मला सांगितलं. नाही माझं तेच म्हणणं की मी एक कॅल्क्युलेशन केलं की गाड्या मुंबईच्या जेवढ्या गाड्या आहेत त्या अगदी बंपर टू बंपर उभ्या केल्या आत्ताच्या 51 लाख गाड्या. ते पण मी 6 फूट धरलं ॲव्हरेज. त्याच्यात ट्रक पण आहेत त्याच्यात टेम्पोज पण आहेत. तर बंपर टू बंपर उभे केलं इथपासून लंडनपर्यंत जाऊन परत 1000 किलोमीटर लाईन लागेल. कारण कंट्रोलच नाही ना. त्या गाड्यांवरनं जायला 9 तास लागेल प्लेनला. अरे म्हणूनच सांगतो ना की या सगळ्या गोष्टींवरती एक राज्यकर्ते म्हणून ज्या वेळेला मी म्हटलं होतं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत. खरं तर मला वाईट या गोष्टींचं वाटतं की एका माणसाकडे इतकं बहुमत दिल्यानंतर एखाद्या राज्याकडे किंवा सगळ्या देशांकडे टाउन प्लॅनिंग किंवा त्याच्या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत ह्याच्याकडे का नाही पाहिलं जातं. हे दर बाबा 6 महिन्याला काहीतरी निवडणुका लागल्यात इकडे बोलतायत 6 महिन्यांनी इथे निवडणुका लागल्यात इथे बोलतात. पण जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत याच्यावरती मला असं वाटतं की मी जो बघत होतो की बाबा ह्यांच्याकडनं काहीतरी घडेल काही गोष्टी घडतील. आत्ताही मला वाटलं की बाबा काहीतरी गोष्टी घडतील. मूळ प्रश्नांकडे लक्षच नाही आणि त्याच्यामुळे खाली लक्ष नाही. फक्त निवडणुका बघायच्या माणसं ढापायची पैसे वाटायचे. कुठे त्यांचंच वाक्य होतं कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र असा महाराष्ट्र होता. बरं लोकांच्या गरजा काय आहेत आणि अपेक्षा काय छोट्या अपेक्षा आहेत छोट्या गरजा आहेत त्याही जर समजा लोंढ्यांमुळे जर समजा उद्ध्वस्त होणार असतील आणि नुसतंच त्या लोंढ्यांमुळे ते योजना नव्हे तर तुमचं अस्तित्व मराठी माणसाचं अस्तित्व पण उद्ध्वस्त होणार असेल. इकडे राहणारी माणसं उद्ध्वस्त होत आहेत. योजना तर जाऊच दे. एक्झॅक्टली ना. आता हा विचार आहे ना हा मगाशी तुम्ही मांडलात ज्याचा त्रास मी आत्ता सहन करतोय हा सगळ्या मुंबईकरांनी विचार केला पाहिजे. ठीक आहे एक क्षणभर आम्ही मराठी तर आहोतच पण जे आदळलेले लोंढे आहेत तुम्ही मगाशी म्हणालात की पिढ्यानपिढ्या इकडे राहत आहेत त्यांचे पण घसे बसलेत त्यांना पण आजार पण भोगावं लागतंय आहेत आणि तरीसुद्धा ते लोक केवळ आम्ही
इथल्या लोकांची चिंता वाहतोय म्हणून आमच्या विरोधात त्रास होतोय तरी देखील भाजपला मतदान करणार असतील तर त्यांना वाचवायला भाजपवाले नाही येणार. आणि त्याच्यासाठी सोल्युशन म्हणजे याच्यावरचं सोल्युशन एकच आहे, समाज मला असं वाटतं जागृत होणं गरजेचं आहे. ते चुकत असतील तर त्यांना माफ करू नका, आम्ही चुकत असू तर आम्हाला माफ करू नका. तुम्ही योग्य लोक कोण काय करतंय याच्यावरती मतदान होणार आहे की नाही. आणि जर समजा चुकीच्याच गोष्टी करणाऱ्या लोकांच्या मागे जर समजा तुम्ही मतदान करत राहिलात तर समोरच्यांना जे चुका करतायत त्यांना कधीच कळणार नाहीत की आपल्या चुका आहेत म्हणून. उद्या वाचवायलाच कोण येणार नाही. कोण येणार?